उजनी धरण ओव्हरफ्लो झाले आणि वीज निर्मितीच्या प्रतीक्षेतील धरणावरील विद्युत प्रकल्प सुरू झाला. 4 ते 9 ऑगस्ट या अवघ्या 5 दिवसातच 3 मिलियन युनिट विजेची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक तासाला 12 मेगावॅट वीज तयार होत आहे. उजनी धरण सध्या 105% भरले असून सध्या भीमा नदीतून 10,000 क्युसेक्सचा विसर्ग सोडून हात दिला जातोय. दौंडवरून धरणात 12,000 क्युसेक्सची आवक आहे. या पार्श्वभूमीवर धरणातून 1600 क्युसेक्स पाणी विद्युत प्रकल्पासाठी सोडलं जातं. त्यातून दररोज 3 लाख युनिट वीज तयार होत आहे. यंदा उजनीच्या पाण्यावर 25 मिलियन युनिट वीज निर्मितीचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 5 दिवसात 15 लाख युनिट वीज तयार झाली आहे. दौंडवरून येणारा विसर्ग सुरूच असल्याने पावसाचा अंदाज आणि दौंडचा विसर्ग पाहून नदी सोडले दिले जाणारे पाणी बंद की सुरूच ठेवायचे याचा निर्णय होणार आहे. तत्पूर्वी जानेवारीतच उणे झालेले धरण 25 जुलैपर्यंत प्लसमध्ये आलेले नव्हते. पुणे जिल्ह्यातील मुळशी, कासारसाई, चासकमान, पवना, खडकवासला, वीर यासह इतर धरणांमध्ये 90% पाणीसाठा झाला आणि उजनी धरणात दौंडवरून मोठा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे अवघ्या 12 ते 15 दिवसातच उजनी धरण ओव्हरफ्लो झाले आणि धरणावरील विद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू झाली.